कृपया सामना चालू करावा लवकर. मुंबई 16 यांनी नाणेफेक स्वामी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गोलंदाज तोच जुना, तोच नवीन, तोच अनुभवी गणेश. फलंदाज ओमकार. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नो बॉल. नो बॉल. लाईनचा नो बॉल आहे. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. पहिला चेंडू नो बॉल. स्वैर चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या सरसावते ती एक धाव. एक धाव. सुंदर चेंडू, त्यावर सन्मान. धाव संख्येत लगाम एक धाव एक चेंडू. धाव संख्येत लगाम दोन चेंडू एक धाव. आणि धाव संख्येत भर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती डिक्लेअर स्वरूपात, घोषित स्वरूपात एक धाव. धाव संख्या झाली ती 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. शेवटचे पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामन्याला सुरुवात करायचं आहे. सामन्याला सुरुवात करायचं आहे. कोणी रिव्ह्यू घेतलाय? रिव्ह्यू नो बॉलचा. गोलंदाजी संघाने रिव्ह्यू घेतलाय नो बॉलचा. योग्य चेंडू. योग्य चेंडू. फलंदाजी संघाला कळवण्यात येतं की आपण आपला रिव्ह्यू गमावलाय. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 2 धावा. फलंदाजी मार्कवर ओमकार, गोलंदाजी मार्कवर गणेश. सुंदर असा फटका, त्यावरती दोन धावा. धाव संख्येत भर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो तो ओमकार, गोलंदाजी बरोबर गणेश. आणि त्यावर घोषित स्वरूपात एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाते ती 5 धावावरती. आता स्ट्राईकला आलाय सिद्धेश. गोलंदाजी मार्कवर आलाय तो गोलंदाज प्रथम, म्हणजेच आपला लाडका बबलू. सिद्धेश विरुद्ध बबलू. बबलू विरुद्ध सिद्धेश. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो सिद्धेश. आणि सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. नो प्लस 2. नो प्लस 2. धाव संख्या जाते ती 8 धावांवरती. 2 धावा घोषित स्वरूपात. धाव संख्या सरसावते ती 10 धावांवरती. 1 चेंडू 10 धावा. प्रथमला कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. प्रथमचं षटक महागडं षटक ठरू शकतं. आणि सिद्धेश त्यावर जोरदार प्रहार करतोय. सिद्धेश त्यावर जोरदार प्रहार करताना प्रथमला कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. आणि पुन्हा एकदा 2 धावा घोषित स्वरूपात. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवरती. 12 धावांवरती. 12 ना. नो त्यावरती. नो प्लस 1. धाव संख्या जाते ती 14. 2 धावा. सिद्धेश ठरवून आलाय की हीच ती ओव्हर, हाच तो क्षण. याच ओव्हरमध्ये आपण रावा कुठून घ्यायच्यात. धाव संख्या जाते ती 16 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अच्छा, 3 धावा घ्या. 3 धावा आत्ताच्या. 3 धावा. 2 मिनिट थांब. 19 धावा. 2 चेंडू शिल्लक. 19 धावा.
घनघाती फलंदाज सिद्धेशद्वारा आणि बाद झालाय. कोणाची तरी नजर लागली सिद्धेशला. सिद्धेश तंबूत परतलाय, पण सिद्धेशने योग्य ते कार्य पूर्ण करून 6 चेंडूमध्ये 11 धावांची योग्य ती साजेशी अशी फलंदाजी करून आपल्या संघाला 19 धावांपर्यंत मजल मारून दिली. सिद्धेशचं जोरदार अभिनंदन. पुढील फलंदाज ग्रेटर्स हाऊस से निखिल मितेश कृपया ग्राउंड जवळ येणे. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 21 धावांवरती. हाच तो फलंदाज माहीमचा बाहुबली प्रसाद. एक चेंडूमध्ये 2 धावा खेळताना प्रसाद आणि स्ट्राईकला येतो ओमकार आणि त्यावरती ओमकारने दिलाय टॅब. टॅबमधून मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या सरसावते ती 23 धावांवरती. एक गडी बाद 23 धावा. गोलंदाजी मार्कवर वैभव, त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण. अनुभव 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 गणेशांचा अनुभव. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. टॅब, त्यावरती 1 धाव घोषित. धावसंख्या जाते ती 24 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्यावरती 2 धावा. धावसंख्या जाते ती 26 धावांवरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा 1 रन. धावसंख्या जाते ती 27 धावा. 1 गडी बाद. आत्ताची रन आहे का विकेट आहे काय? रन आहे. ओके. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 27. विजयासाठी 28 धावांची गरज. फलंदाजासाठी एक महत्त्वाची सूचना, कंपल्सरी चेस. जर तुम्हाला सामना विजयी करायचा असेल तर तुम्हाला 28 धावा चंद्र करायच्या विरुद्ध असेल. आशा निकेतन पुढचा मॅच. विजय चंद्रने फिल्डिंग घेतलेली आहे. प्लेयर्स तयार राहणे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुढील आपल्याला अजून 12-13 मॅच खेळायचे. अभिजित कौटणकर, तुम्ही जरा स्टेज जवळ यावे, जरा आराम करावा. पराग तिकडे येत आहेत. उद्या क्लास पण घ्यायचा आहे तुम्हाला. सामना श्री गणेशाचा जल्लोष करत क्षेत्ररक्षण सजवताना आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत ते नितीन आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो अर्जुन. नितीन आणि अर्जुनची जोडी मैदानावर दाखल आणि गोलंदाजी मार्कला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रणव. नितीन आणि अर्जुनच्या विरोधात गोलंदाजी करतोय तो प्रणव. विजयासाठी 28 धावांची गरज. पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आला तो प्रणव. 5 धावांचं षटक. नितीनला सामना विजयासाठी घनघाती प्रहार करावे लागतील. पहिला चेंडू प्रणवचा नितीनसाठी. पहिल्या चेंडूचा सामना करेल तो नितीन. पहिला चेंडू सुंदर असा फटका. त्यावरती उत्कृष्ट फिल्डिंग. बाहुबलीने कॅच जर पकडली असती तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं, पण त्यांनी तो मोका गमावलाय आणि झालाय बाद. नितीनला जावं लागतंय तंबूत परत. पहिला गडी बाद. पहिली लागलेली नरपटी. पहिला गडी बाद. 2 चेंडूवर 1 गडी बाद. 0 चेंडू. फलंदाजाचं नाव अर्जुन. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो अर्ची. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अर्जुन. वाडेकर हलत आहेत जरा जागेवरून. सामना करतो अर्चित. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 0वरती. घोषित स्वरूपात धावसंख्या मंदावते 1 धावांवरती. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू.
निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते 1 गडी बाद 1 धाव. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अभिषेक आणि सामना करतोय तो अर्जुन. अर्जुन विरुद्ध अभिषेक. व्हाईट बॉल स्वैर चेंडू. धावसंख्या पुढे जाते ती 2 धावा 1 गडी बाद 2 धावा. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरवली ती 2 धावावरती. विजयासाठी 28 धावांची गरज आणि जातोय माघारी तंबूच्या दिशेला परत अर्जुन. बॅक टू पवेलियन. पुढील फलंदाज नावाजलेला फलंदाज अनुभवी फलंदाज गणेश. गणेश गुरव. रन सगळ्यांना पुरव. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावते ती 3. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि 1 धाव घोषित स्वरूपात. धावसंख्या सरसावते ती 4 धावा 2 गडी बाद 4 धावा. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अभिषेकद्वारा आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर फटका ग्राउंड शॉट आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. 4 धावा. अनुभव अनुभव अनुभव. नावाजलेला फलंदाज गणेश. धावसंख्या पुरव जाते ती 8 धावा 2 गडी बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते ती 8 धावा. विजयासाठी 5 चेंडूत 20 धावांची गरज. फलंदाजी मार्कला पाहायला मिळतो तो फलंदाज अर्चित. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजचं नाव ओमकार. 5 चेंडूत 20 धावा केल्या तर अनुप जवेरी तर्फे 501चं पारितोषिक. निर्धाव चेंडू. फलंदाज अर्चितला हा चेंडू काहीसा बीट करून गेला समजला नव्हता. 4 चेंडू 20 धावांची गरज. डिक्लेअरमध्ये घोषित स्वरूपात धावसंख्या जाते ती 9 धावांवरती. 3 चेंडूमध्ये माफ करा आता 2 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. डिक्लेअर शेवटचा चेंडू. जोरात 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 बाद. पुढील सामना सुरू करायचा लगेच. बाद 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 बाद. बॉल दे. पुढील सामन्याचे दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण आपले क्षेत्ररक्षण आणि दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानात पाठवायचे. पुढील काय नाव आहे यांच्या टीमचं.